शिक्षण क्षेत्रातील संक्षिप्त रूपे आणि त्यांचे अर्थ. उदाहरणांचा संक्षिप्त रूप. अर्थ. उदाहरण. मोली, मॅनेजमेंट ऑफ लर्निंग इंटरव्हेन्शन. मोली अंतर्गत शिक्षण विभाग विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार शिक्षण कार्यक्रमांमध्ये सुधारणा करण्यासाठी शिक्षकांना प्रशिक्षण देते. लिप, लर्निंग इन्व्हेस्टमेंट प्रोग्राम. लिप अंतर्गत सरकार शिक्षणावरील गुंतवणूक वाढवण्यासाठी आणि सर्व मुलांसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण सुनिश्चित करण्यासाठी विविध योजना राबवते. नास, नॅशनल अचीव्हमेंट सर्व्हे. नास दरवर्षी 3, 5, 8 आणि 10वीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची राष्ट्रीय स्तरावर कामगिरी तपासण्यासाठी घेतली जाते. निपन, नॅशनल इनिशिएटिव्ह फॉर प्रोफिशियन्सी इन रीडिंग विथ अंडरस्टँडिंग अँड न्यूमरसी. निपन अंतर्गत सरकार 2026 पर्यंत सर्व विद्यार्थ्यांना प्राथमिक पातळीवर वाचन आणि संख्याज्ञानात प्रवीण बनवण्याचे लक्ष्य ठेवते. स्टार्स, स्ट्रेंथनिंग टीचिंग लर्निंग अँड रिझल्ट्स फॉर स्टेट्स. स्टार्स कार्यक्रमाअंतर्गत राज्यांना शिक्षण पद्धतीतील अध्यापन, अध्ययन आणि परिणाम सुधारण्यासाठी तंत्रज्ञान आणि नवीन पद्धतींचा वापर करण्यास प्रोत्साहन दिले जाते. FLN, फाउंडेशनल लिटरसी अँड न्यूमरसी. FLN मध्ये मुलांना प्राथमिक पातळीवर वाचन, लेखन आणि गणित यांच्या मूलभूत कौशल्यांचे शिक्षण दिले जाते. डाएट, डिस्ट्रिक्ट इन्स्टिट्यूट फॉर एज्युकेशन अँड ट्रेनिंग. डाएट शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी आणि शिक्षण क्षेत्रातील नवीनतम घडामोडींबाबत त्यांना अपडेट ठेवण्यासाठी जबाबदार आहे. निष्ठा, नॅशनल इनिशिएटिव्ह फॉर स्कूल हेड्स अँड टीचर्स होलिस्टिक ॲडव्हान्समेंट. निष्ठा कार्यक्रमाअंतर्गत शाळा प्रमुख आणि शिक्षकांना त्यांच्या नेतृत्व आणि शिक्षण कौशल्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी प्रशिक्षण दिले जाते. पॅट टेस्ट, पिरियॉडिक असेसमेंट टेस्ट. पॅट चाचणी विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या प्रगतीचे नियमितपणे मूल्यांकन करण्यासाठी घेतली जाते. UDISE, युनिफाईड डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन सिस्टम फॉर एज्युकेशन. UDISE शिक्षण क्षेत्रातील डेटा गोळा करण्यासाठी आणि त्याचे विश्लेषण करण्यासाठी एक राष्ट्रीय स्तरावरील प्रणाली आहे. SCERT, स्टेट काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग. SCERT राज्य सरकारला शिक्षण धोरणे आणि कार्यक्रम विकसित करण्यात मदत करते. NCERT, नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग. NCERT शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षणासाठी राष्ट्रीय स्तरावरील संस्था आहे. NEP 2020, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020. NEP 2020 हे भारतातील शिक्षण धोरण आहे जे शिक्षण क्षेत्रात अनेक सुधारणा करण्याचा प्रयत्न करते. लॉस, लर्निंग आउटकम्स. लॉस हे विद्यार्थ्यांनी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्राप्त करणे अपेक्षित असलेले ज्ञान आणि कौशल्ये आहेत. RTE, राईट टू एज्युकेशन. RTE कायदा सर्व मुलांना 6 ते 14 वर्षे वयोगटातील मोफत आणि अनिवार्य शिक्षणाचा अधिकार प्रदान करते. TEEP, हे शिक्षण क्षेत्रातील काही सामान्य संक्षिप्त रूपे आहेत. याव्यतिरिक्त इतरही अनेक संक्षिप्त रूपे वापरली जातात.